अंगणवाडी सेविकांच्या ग्रॅज्युइटी प्रकरणात कोर्टाने पिळले सरकारचे कान, राज्य शासनाला दिले हे आदेश। नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे। चला तर बघू नवीन काय विशेष। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर गुजरात सरकारने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना ग्रॅज्युइटी लागू केली। याच धर्तीवर महाराष्ट्रातील सेविकांना सुद्धा हा लाभ मिळावा यासाठी निर्णय घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले। अंगणवाडी सेविकांना याबाबत 4 आठवड्यांमध्ये राज्य शासनाला निवेदन देण्याचे आदेश देण्यात आले असून त्यावर कुठल्याही परिस्थितीत 6 महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश राज्य शासनाला न्यायालयाने दिले। विदर्भातील मंदा केशेट्टीवार यांच्यासह 204 निवृत्त अंगणवाडी सेविकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करीत ग्रॅज्युइटीचा लाभ देण्याचे आदेश द्यावे अशी विनंती केली। या प्रकरणावर न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या समक्ष सुनावणी झाली। याचिकेनुसार केंद्र शासनाच्या योजनेनुसार 1975 पासून अंगणवाडी सेविकांचे काम राज्यभर सुरू झाले। विशेषतः ग्रामीण भागातील महिला व बाल विकासाच्या दृष्टीने या सेविका काम करीत आहेत। राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाअंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या विविध योजना राबवण्यासाठी महत्त्वाची भूमिका या सेविका बजावतात। एकात्मिक बाल विकास व अंगणवाडी केंद्राचा खर्च राज्य शासन व केंद्र शासन वाटून घेते, परंतु या सेविका व मदतनीसांना निवृत्ती वेतन मिळत नाही। निवृत्तीनंतर सेविकांना 1 लाख रुपये तर मदतनीसांना 75,000 रुपये अशी रक्कम त्यांना दिली जाते। मात्र निवृत्तीनंतर या तुटपुंजा जगणे अवघड होते। ग्रॅज्युइटी कायदा 1972 नुसार 5 वर्षे सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर ग्रॅज्युइटीचा लाभ देण्यात येतो। त्यानुसार आम्ही या लाभासाठी पात्र आहोत असे याचिकेमध्ये नमूद केले आहे। हा लाभ मिळावा म्हणून अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून एकात्मिक बाल विकास विभागाच्या प्रकल्प संचालकांना निवेदन सुद्धा देण्यात आले होते। 25 एप्रिल 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील अंगणवाडी सेविका व मदतनीस या ग्रॅज्युइटीसाठी पात्र असल्याचा निर्णय दिला आहे, परंतु याच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने कुठलाही निर्णय घेतला नसल्याने अंगणवाडी सेविकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली। न्यायालयाने निवेदन मिळाल्यानंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये 6 महिन्यांमध्ये निर्णय घेण्याचे आदेश राज्य शासनाला दिले। याचिकाकर्त्यांतर्फे ॲडव्होकेट राहुल शिरकर यांनी बाजू मांडली। अशीच नवनवीन माहिती मिळवण्याकामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती। धन्यवाद।